वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे रव्यापासून बनणारी उत्तप्प्याची रेसिपी की ज्यामध्ये मी भरपूर प्रमाणात भाज्यांचा वापर केला आहे आणि त्याच्याबरोबर मी पालकाची चटणी पण शेअर करते आहे। तर आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे। रवा जाड किंवा बारीक कोणताही वापरला तरी चालेल। आता यामध्ये मी घालणार आहे चवीप्रमाणे मीठ। आता या रव्यामध्ये मी पाव कप दही घालून घेते। दही जरासा आंबट आहे त्यामुळे मी पाव कप दही वापरला आहे। तुमचं जर दही आंबट नसेल तर थोडंसं जास्त घेतलं तरी पण चालेल। तसंच मी पाव कप पाणी पण यामध्ये आता घालून घेते। आता इथे दही आणि रवा सर्व मिक्स करून घेऊयात। आता रवाचं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे, ते आता मी झाकून ठेवून देते। तोपर्यंत आता भाज्या कट करून घेऊया। त्यासाठी मी पालक घेतलेला आहे। आता या पालकाची मी चटणी दाखवणार आहे। इथे 1 चमचा तेलामध्ये जिरे मोहरी नेहमीसारखी फोडणी करून घ्यायची आहे। आता या फोडणीतच मी 1 चमचा चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ असं घालून घेते आणि ते पण मी तेलावर चांगलं परतून घेणार आहे। आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घालून घेते। डाळी थोड्याशा परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेला पालक घालायचा आहे। इथे आता पालक थोडासा परतून घेऊया। पालक जास्त परतायचा नाहीये। इथे आता पालक थोडासा श्रिंक व्हायला लागलाय आणि मी गॅसची फ्लेम बंद करून टाकलेली आहे। आता हे सर्व मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। आता हे सर्व पालकाचं मिश्रण एका मिक्सरमध्ये मी काढून घेते। त्यामध्ये मीठ, थोडंसं आलं आणि सुकलेलं खोबरं असं सर्व घालून बारीक वाटून घ्यायचंय। इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता ही चटणी चांगली बारीक करून घेऊया। तर अशी छान हिरवीगार अशी चटणी आता वाटून तयार झालेली आहे। आता या चटणीवरती आपल्याला फोडणी द्यायची आहे। आता या चटणीमध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घालते आहे। चटणीला फोडणी करण्यासाठी तेलामध्ये जिरे मोहरी आणि हिंग असं सर्व घालून मी फोडणी बनवलेली आहे। तशीच थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि लाल मिरची पण मी यामध्ये टाकलेली आहे। आता ही फोडणी मी पालकाच्या चटणीवरती घालून घेते की आता आपली छानशी चटणी तयार झालेली आहे। तर आज मी ही वेगळ्या प्रकारची चटणी बनवली आहे, पालकाची चटणी। रंग तर खूपच सुंदर आलेला आहे आणि याची चव आम्हाला तर खूप आवडलेली आहे। आता आपल्या रव्या उत्तप्प्यासाठी काही भाज्या मी किसून किंवा चिरून घेणार आहे। त्यामध्ये आता मी सुरुवातीला हे गाजर किसून घेते। तसंच मी आता ही शिमला मिरची कट करून घेते आहे। इथे आता मी कांदा बारीक कट करून घेते आणि टोमॅटो पण मी असंच बारीक कट करून घेतलेला आहे। आता इथे सर्व भाज्या माझ्या कट करून झालेल्या आहेत। त्या भाज्या मी एका प्लेटमध्ये सर्व अरेंज करून घेते। सर्व भाज्या कट झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आईंकडनं मला चहाचा कप मिळाला आहे, त्यामुळे आता मी मस्त चहा घेते आणि उत्तप्पे करायला घेते। आता इथे रवा चांगला 15 ते 20 मिनिटं किंवा जास्तच भिजला असेल, चांगला भिजलेला आहे। आता हा रवा बऱ्यापैकी फुगून आलाय, त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं आहे। याची कन्सिस्टन्सी आपल्याला डोसा बॅटर प्रमाणेच ठेवायची आहे। तर आता इथे मी 1 कपभर पाणी घातलेलं आहे आणि आता ही कन्सिस्टन्सी आपण बघूया कशी झालेली आहे। लागलं तर पाणी अजून घालायचं आहे। अशा पद्धतीने मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि आता उत्तप्पा घालायला घेऊया। या बॅटरमध्ये मी खाण्याचा सोडा किंवा इनो यांचा वापर केलेला नाहीये। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यामध्ये चिमटीभर सोडा घालू शकता। हा इथे पहिला उत्तप्पा माझा तयार झालेला आहे, पण त्याचं शूटिंग आलं नाहीये। तर आता मी दुसरा उत्तप्पा दाखवते। इथे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे।
आता तापलेल्या तव्यावरती हे बॅटर पसरून घालायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण जसा उत्तप्पा घालतो त्याच पद्धतीने घालायचा आहे. आता उत्तप्पा असल्यामुळे मी जास्त पसरत नाही आहे, जाडसरच उत्तप्पा ठेवायचा आहे. आणि आता त्याच्यावरती सर्व भाज्या घालून घेऊया. आता ह्या उत्तप्प्यावरती मी कांदा, सिमला मिरची, टमॅटो आणि गाजर अशा सर्व भाज्या पसरून घातलेल्या आहेत. आणि शेवटी मी थोडीशी लाल मिरची पावडर आणि चाट मसाला घालणार आहे, त्यामुळे अजून त्याला छान टेस्ट येते. आता या उत्तप्पा झाकून ठेवूया. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून बघायचं आहे. झाकण काढून पाहिल्यानंतर मस्त उत्तप्पा तयार झालेला आहे. त्याच्यावरती आता आपण थोडंसं तेल सोडून घेऊया. तेल सोडल्यानंतर पुन्हा उत्तप्पा पलटी करून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूनी चांगला भाजून घ्यायचा आहे. आता हा उत्तप्पा जेव्हा आपण पलटतो त्यावेळेला दुसऱ्या बाजूनी पण त्या भाज्या चांगल्या भाजल्या जातात आणि त्याचा एक टेस्ट खूप छान लागते. तर आता हा तयार उत्तप्पा मी काढून घेते. याच पद्धतीने मी आता बाकीचे सर्व उत्तप्पे बनवून घेणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघतच असाल, आता मी हा तिसरा उत्तप्पा पण याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे. तर हा रवा उत्तप्पा रेसिपी अतिशय इझी आहे, पटकन बनवून होते आणि चविष्ट तर लागतेच ती. त्याचबरोबर त्यामध्ये सर्व भाज्या असल्यामुळे ही रेसिपी ते पौष्टिक झालेली आहे. तर असा हा रवा उत्तप्पा तुम्ही नाश्त्याला देऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता. त्याचबरोबर ही ग्रीन पालकाची मी चटणी बनवली आहे, ती पण तुम्ही ट्राय करा. तर असा हा रवा वेजी उत्तप्पा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि आता यातला एक मी मोडून दाखवते तुम्हाला, किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय.